आता पुढची बातमी. गंगा नदीला पूर्वापार इतकं महत्व काय? सगळ्या नद्यांमध्ये गंगेची जास्त महती का वर्णिली जाते? कोट्यवधी श्रद्धाळू गंगेच्या पाण्यात स्नान करण्यासाठी का पोहोचतात? आणि या सगळ्या गर्दीत गंगेची स्वच्छता, शुद्धता कमी होत नाही का? गंगेच्या पाण्यात खरंच विशेष गुणधर्म आहेत का? या सगळ्या प्रश्नांचं धार्मिक उत्तर तर आपल्याला माहिती आहेच, पण शास्त्रीय उत्तर सुद्धा निरिया संस्थेच्या संशोधनामध्ये समोर आलंय. पाहूया. आपल्याकडे गंगेला मोक्षदायिनी मानलं जातं. गंगा नदीचं पाणी अर्थात गंगाजलाचं महत्व आपल्याकडे पूर्वापार सांगितलं जातं. गंगेचं पाणी शुद्ध, पवित्र, दिव्य, अमृतासमान मानलं जातं. सगळ्या पापांचा नाश करण्याची शक्ती गंगाजलात आहे अशी श्रद्धा आहे. सध्या महाकुंभात प्रयागराजमध्ये गंगेच्या काठावर कोट्यवधी भारतीय गंगेत पवित्र स्नान करताना आपण बघतोय. अशावेळी गंगा नदीच्या पाण्याचा दर्जा आणि प्रदूषणाचा मुद्दा वारंवार चर्चेत येतोय. गंगाजलाबद्दल सगळ्या शंकांची उत्तरं तज्ज्ञ शास्त्रज्ञांनीच दिली आहेत. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच निरीच्या संशोधनात हे समोर आले. गंगेच्या पाण्यात स्वतःला स्वतःहून शुद्ध आणि स्वच्छ करत राहण्याची क्षमता असल्याचं निरीच्या संशोधनात समोर आलंय. वो फिर से खुद को निर्मल कर लेती है, खुद को फिर से रिजुविनेट कर देती है. तो ये ताकत गंगा में है. और ये हमें सिर्फ महाकुंभ पे ही नहीं, और भी जगह हमारी स्टडी जो हुई है गंगा जी में, जहाँ पे गंगा जी का पानी खराब है. तो देखिए क्या है, गंगा जी के बारे में एक बहुत सुंदर कहावत है कि गंगा को अविरल बहने दो, गंगा को निर्मल रहने दो. गंगा की जो निर्मलता है, जिसे हम प्यूरिटी बोलते हैं, उसका राज उसकी अविरलता में छुपा है. ज्या कारणांमुळे गंगेचं पाणी इतर नद्यांच्या तुलनेत जास्त शुद्ध राहतं, त्यातल्या काहींवर एक नजर टाकूया. गंगेच्या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन इतर नद्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. गंगा हिमालयात खूप जास्त उंचीवरून आणि अत्यंत कमी तापमानाच्या प्रदेशातून वाहत येते. अत्यंत कमी तापमानामुळे गंगेच्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असून ते पाण्याला शुद्ध ठेवतं. दुसरं प्रमुख कारण म्हणजे गंगेच्या किनाऱ्यावर जे नैसर्गिक वनस्पती आणि झाडझुडपं आहेत, ती मोठ्या प्रमाणावर टर्पिन्स उत्सर्जित करतात आणि तेच टर्पिन्स गंगेच्या पाण्याला शुद्ध करण्याचं काम करतात. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे गंगेच्या पाण्यातील बॅक्टेरियोफाज, जे बॅक्टेरियाचा नैसर्गिक शत्रू असून गंगेच्या पाण्याला कोणत्याही बॅक्टेरियापासून मुक्त ठेवून शुद्ध करते. गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेचं आणखी एक कारण म्हणजे गंगेच्या पात्रात तळाशी असलेले अत्यंत बारीक दगडगोटे, कण म्हणजेच सेडिमेंट्स, तेही वाहत्या गंगेच्या पाण्याला एका चाळणीसारखं शुद्ध करण्याचं काम करतात असं निरीच्या संशोधनात आढळलंय. सबसे महत्वपूर्ण है वो है बैक्टीरियोफाज. बैक्टीरियोफाज वो वायरस है जो बैक्टीरिया का एक तरीके से प्राकृतिक दुश्मन है और वो गंगा जी को साफ रखने में काफ़ी मदद करता है. और ये जो प्रॉपर्टीज़ है गंगा जी की, ये प्रॉपर्टीज़ हमें गोमुख से लेके हरिद्वार तक ही दिखती है. तो इसलिए हम हमेशा ये कहेंगे कि अगर गंगा जी आपको कहीं अच्छी दिख रही है तो हमने ये नहीं मान लेना चाहिए कि पूरी ही गंगा अच्छी है. और गंगा जी अगर हमें कहीं कानपुर में या कहीं और लोकेशन पे गंगा जी अगर हमें अच्छी नहीं दिख रही है तो ये भी कहना गलत है कि गंगा जी पूरी खराब है. गेली 12 वर्ष निरीच्या एका खास टीमने गोमुख ते गंगासागर या 2,500-3,000 किलोमीटरच्या टप्प्यात गंगेच्या पाण्याचा अभ्यास केलाय. 2,510 किलोमीटर लांब गंगा नदीला 3 भागांमध्ये विभाजित करण्यात आलंय. पहिला भाग गोमुख ते हरिद्वार, दुसरा भाग हरिद्वार ते पाटणा आणि तिसरा भाग म्हणजे पाटणा ते गंगासागर असा होता. एकूण 155 जागांवर हजारो सॅम्पल्स घेण्यात आले. या अभ्यासात निरीसह विविध IIT, बनारस हिंदू विद्यापीठ यासारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांनी सहकार्य केलंय. डिसेंबर 2024 मध्ये निरीने गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासाचा निष्कर्ष केंद्र सरकारला सोपवलाय. गंगा जी के जो सेडिमेंट में इवन 3 साल के बाद भी एट रूम टेम्परेचर गंगा जी के सेडिमेंट में वो ताकत है कि वो अपने बैक्टीरियोफाज आज भी वायबल बैक्टीरियोफाज दे रहा है. तो यानी गंगा के पानी को शुद्ध करने का जो ताकत है वो सेडिमेंट में एक रूम टेम्परेचर पे भी है. तो ये सेडिमेंट की ही खासियत है जो गंगा के पानी को खास बनाता है. और इस तरीके का सेडिमेंट प्रॉपर्टी जो मैं काफ़ी डिटेल नहीं जाऊँगा कि हमने एक्सरे क्रिस्टलोग्राफी से लेके काफ़ी डीप स्टडी की है सेडिमेंट पे भी, जो मैं बोलूँगा तो पब्लिक को समझेगा नहीं. तो हमने उसमें पाया है कि गंगा जी का सेडिमेंट बाकी नदियों के सेडिमेंट से काफ़ी यूनिक है. गंगेची ही महती ऐकल्यावर इतर नद्यांमध्ये असे गुण नाहीत का असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. तर निरीने त्याचाही अभ्यास केलाय.
यमुना आणि नर्मदेच्या पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण, पाण्यात विरघळणारे टर्पिन्स, बॅक्टेरियोफाज आणि सेडिमेंट या चारही गुणांच्या बाबतीत यमुना आणि नर्मदा गंगेच्या बऱ्याच मागे आहेत असं निरीला आढळलंय. गंगेला आपले पूर्वज सर्वाधिक महत्व का द्यायचे, पापकशालिनी का मानायचे, त्याचा अंदाज येण्यासाठी श्रद्धाळूंना एवढा आधार पुरेसा ठरेल. रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर.